वेलकम टू माय चॅनल लीगल एज्युकेशन विथ नंदा. सो या चॅनलवरती तुम्हाला लॉ रिलेटेड ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात, जसं की सध्या चालू आहे महाराष्ट्र लॉ CET साठी जी CET घेतली जाते, ती एक्झाम ऑलरेडी झालेली आहे आणि त्या संदर्भातले कॅप रजिस्ट्रेशन सुरू आहेत. सो त्याविषयीची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. सो तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ज्या काही अपडेटेड इन्फॉर्मेशन्स आहेत त्या अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील. सो आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कॅप रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसवरती. कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही करत असाल LLB 3 इयर्ससाठी किंवा LLB 5 इयर्ससाठी, तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तुम्हाला फिलअप करायचे आहेत किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत, तर त्याविषयीच्या मी 5 गोष्टी मेन तुम्हाला दाखवणार आहे की 5 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानंतरच तुमचा कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिलअप कराल. सो आपण आहे ऑफिशियल वेबसाईटवरती, जी की CETची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथे तुम्ही गेलात तर LLB 3 इयर्सचं पेज ओपन होतं. सो LLB 3 इयर्सचे कॅप राऊंड ऑलरेडी सुरू झालेले आहेत. तुम्हाला इथे दिसेल की कॅप रजिस्ट्रेशनचं शेड्यूल ऑलरेडी डिस्प्ले झालेलं आहे. सो 10 जूनलाच हे डिस्प्ले झालेलं आहे आणि तुमची जी काही कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती 11 जूनपासून सुरू झालेली आहे, ते 30 जूनपर्यंत असणार आहे. ज्यांनी कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही कॅप राऊंडसाठी इलिजिबल झाला असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढे तुम्हाला CET थ्रू कॅप राऊंड फर्स्ट लागेल, त्यावेळेस मेरिट लिस्ट दिसेलच. पण ज्यांनी अजून कॅप राऊंड रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल, ज्यामधून तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन भरताय तर पहिला हे ब्राउझर जे काय आहे किंवा ब्राउझर युजर मॅन्युअल आहे ते तुम्ही बघून घ्याल, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट तुम्ही वाचून घ्याल आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म फिलअप कराल. सो इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये SSC HSCची मल्टिपल अटेम्प्ट कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिलेलं आहे. LLB 3 इयर्सचे डॉक्युमेंट जे काही रिक्वायर्ड आहेत ते दिले आहेत. त्याचबरोबर अदर कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा दिले आहेत. सो ही जी LLB 3 इयर्सची इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे काही दिले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन कसं अपलोड करायचं आहे ते सुद्धा इन्फॉर्मेशन दिले. सो तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही पासपोर्ट साईज जर अपलोड करत असाल तर 20 KB to 50 KB मध्ये तो पासपोर्ट साईज फोटो हवा आहे त्यांना आणि त्याचबरोबर त्याची फाईलची इमेज कुठल्या फाईलमध्ये असावी तर JPG मध्येच असली पाहिजे असं दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही सिग्नेचर अपलोड करताय तर सिग्नेचरसुद्धा 10 KB to 20 KB मध्ये असणं गरजेचं आहे. पुढं जर तुम्ही बघताय तर अदर डॉक्युमेंटच्या ज्या काही PDF आहेत त्या डॉक्युमेंट PDF तुम्हाला 500 KB पर्यंतच अपलोड करायचे आहेत. म्हणजेच इथं फोटो अपलोड करायचा नाही आहे. इथं तुमचा जो फॉर्मॅट आहे तो PDF फॉर्मॅटच असणं गरजेचं आहे. तुम्हाला JPG, PNG वगैरे दुसरी कुठलीही फाईल अपलोड करायची नाही, फक्त PDF अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट थिंग लक्षात ठेवाल की तुम्ही कॅप ॲप्लिकेशन करताय त्यावेळेस पहिलं तर तुमचं नाव चेक कराल, तुमच्या नावाचं स्पेलिंग चेक कराल. त्याचबरोबर तुमचं नाव, सरनेम, मिडल नेम जे काय आहे ते तुमचं जे काय आहे ते चेक कराल. कारण का तुमचे जर सर्टिफिकेट्सवरचे जी नावं आहेत ती चेंज असू शकतात किंवा तुमचं जे तुम्ही नाव कॅप राऊंडला टाकताय ते तुमचं चेंज होऊ शकतं किंवा स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे फर्स्ट थिंग तुम्ही लक्षात ठेवाल, चेक युअर नेम, युअर मिडल नेम, युअर सरनेम ॲट द टाईम ऑफ inserting your name in the CAP registration form. Okay, so it must be match with your document. जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत म्हणजे जे काही तुमचे मार्कशीट आहेत त्याच्याशी तुमचं जे नाव आहे किंवा स्पेलिंग आहे ते मॅच झाले पाहिजेत. ओके, सेकंड थिंग आहे की तुमची कॅटेगरी कुठली येते. ओके, सो कॅटेगरीच्या संदर्भात जर बघितलं तर फर्स्ट इथेच तुम्हाला दिलेलं आहे की टाईप ऑफ कॅन्डिडेट. सो हे या ब्राउचरमध्येच तुम्हाला दिसून जाईल की टाईप्स ऑफ कॅन्डिडेट. सो टाईप ऑफ कॅन्डिडेटमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे कॅन्डिडेट येतात मोस्टली, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट. सो तुम्ही फॉर्म कशातून भरताय याच्यावरती ते डिपेंड होतं. जर तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्हाला फॉलोइंग डॉक्युमेंटकडून दिलेले आहेत आणि जर तुम्ही OMS असाल ते त्यावेळेस सुद्धा दिलेलं आहे की OMS मध्ये तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे. सो त्याच्या पुढचा जो काही पॉइंटर येतो तो म्हणजे तुमचे जे क्वालिफिकेशन्स आहेत किंवा जे काय एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत ते फिलअप करायचे आहेत. सो तुम्हाला काय काय इथं फिलअप करायचं आहे
10वीचे मार्कशीट जोडायचे आहे. जर 10वीची मार्कशीट म्हणजेच तुमचं स्टेट बोर्ड असेल, तर तुम्ही डायरेक्टली 10वीच्या मार्कशीटवरचे मार्क्स इन्सर्ट करून तुम्ही 10वीची मार्कशीट जोडू शकता. पण तुम्ही जर स्टेट बोर्डमधून पास आउट नाहीये, तुम्ही CBSE, ICSE किंवा IB किंवा IGCSE बोर्डमधून पास आउट झालेला असाल, तर मात्र तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. आणि अलॉंग विथ दॅट कन्व्हर्जन सर्टिफिकेट मार्कशीट सुद्धा जोडावी लागणार आहे, जी की PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे. सो हे झालं 10वीचं. तुमची जर 12वी झाली असेल, तर 12वीचं मार्कशीट जोडायचं आहे. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल, तर डिप्लोमाची मार्कशीट जोडायची आहे. पण सपोज 12वी स्टेट बोर्डमधून झालेली असेल, तर डायरेक्टली मार्कशीट चालणार आहे. पण तुमचा डिप्लोमा किंवा 12वी ही दुसऱ्या बोर्डमधून असेल अदर दॅन स्टेट बोर्ड, तर मात्र तुम्हाला इथं कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडण्याची गरज आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं करायचं आहे किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेटचे जे काही सॅम्पल कॉपीज आहेत ते ऑलरेडी तुम्हाला CET सेलमध्येच दिसणार आहेत. ते मी दाखवेलच पुढे. त्यानंतर नेक्स्ट येतं की तुमचं डिग्री मार्कशीट किंवा डिग्री संदर्भातले जे काही क्वालिफिकेशन्स आहेत ते भरायचे आहेत. जर सपोज तुमचं डिग्री हा 6 सेमिस्टरचा असेल, तर 6 सेमिस्टरची टोटल किंवा जर सपोज 3 इयर्सची असेल, तर 3 इयर्सचा टोटल किंवा कॅल्क्युलेट करून पर्सेंटेज टाकायचे आहेत. तर इथे तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट ऑलरेडी दिलेले आहे. सपोज तुमची मार्कशीट आहे FY, SY, TY अशी करून, तर इथं तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं एकत्र करून त्याचं कन्व्हर्जन जोडायचं आहे आणि ते तुम्हाला मार्क्स इन्सर्ट करायचे आहेत. आणि जर तुमचं डिग्री ही सेमिस्टर्समध्ये असेल, 3 इयर्स किंवा 4 इयर्स न करता सेमिस्टर्समध्ये असेल, तर सगळ्या सेमिस्टरची मार्क्स एकत्र करून तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट जोडायचं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, ज्याच्यावरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असेल. जर सपोज तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नाही आहे, तर तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्या जागी सोडू शकता. पण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असणं गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर तुम्ही जर कास्ट कुठली असेल तुमची बॅकवर्ड क्लासचे असाल ओपन सोडून, SC STचे असाल स्पेसिफिकली, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा जोडायचं आहे. सो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल, तर काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोडू शकता. पण हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसिप्ट जोडत असताना तुमचं हे ॲडमिशन कन्फर्म होऊ शकतं सेकंड राऊंडला, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी आणून देत असाल तरच. पण कॅप राऊंड फर्स्टमध्ये तुम्ही रिसिट जोडून ॲप्लिकेशन कंटिन्यू पुढे केलं तरी तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. फक्त ते CET सेलला कन्फर्म कधी होणार, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल कास्ट सर्टिफिकेटची कॉपी, कास्ट व्हॅलिडिटीची कॉपी द्याल, त्याचवेळी तुमचं ते ॲडमिशन कन्फर्म होईल. ओके. सो त्यांनी इथं दिलेलं आहे सेकंड राऊंडपर्यंत तुम्हाला ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डिस्प्ले करायचं आहे. ओके. सपोज तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये येत आहे, म्हणजेच VJ/DT, NTA, NTB, NTC किंवा NTD, OBC, SBC, SCBC मध्ये येत आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 3 डॉक्युमेंट लागणार आहेत. एक तर कास्ट सर्टिफिकेट आहेच, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. हे जरी नसेल तर मात्र तुम्हाला रिसिप्ट जोडली तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे, जो की व्हॅलिड असणार आहे 31 मार्च 2027 पर्यंत. ओके. सो जे कोणी बॅकवर्ड क्लासेसमध्ये येतात, जे SC ST सोडून येतात, त्यांच्यासाठी एक डॉक्युमेंट वाढतं जे की नॉन क्रिमिलियर आणि त्याची व्हॅलिडिटी त्यांनी सांगितलं 31 मार्च. सो इथं तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर त्यासाठी रिसीट असली तरी तुमचं ॲप्लिकेशन कंटिन्यू पुढं होणार आहे. पण नॉन क्रिमिलियर नसेल तर मात्र तिथे रिसिप्ट जोडता येणार नाही. का? कारण इथे तसं काहीच तुम्हाला दिलेलं नाही आहे की तुमच्याकडे जर कास्ट नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही इथे रिसिप्ट जोडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही आत्ताच काढायला द्या, कारण 30 तारखेपर्यंत तुमचा मिळून गेला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर मात्र तुम्हाला तो अपलोड करून कंटिन्यू करता येईल. आणि नसेल तर मात्र तुम्हाला कॅप राऊंड फर्स्टनुसार CET सेलनुसार तुम्हाला जे कोणतं कॉलेज मिळेल ते तुम्हाला रिजेक्ट करू शकता. सो हे तुम्ही लक्षात ठेवाल. त्याचबरोबर तुम्ही EWSला बिलॉंग करत असाल तर EWS
चं जे सर्टिफिकेट आहे म्हणजेच एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन हे स्टेट गव्हर्नमेंटचं पाहिजे. तुमच्याकडे जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं ॲप्लिकेबल होत नाही, कारण आपण जी CET दिली आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची दिली आहे. त्यामुळे तुमच्याकडे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट हे विकर सेक्शनचं स्टेट बोर्डचंच पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंटचंच पाहिजे. ओके. त्याचबरोबर अदर एक ऑप्शन एक इम्पॉर्टंट थिंग राहते, ती म्हणजे जर सपोज तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल तर मायनॉरिटी कॅन्डिडेट जे कोणी सपोज जैनिझम, ख्रिश्चन, पारसी किंवा इस्लाम ह्याच्याशी रिलेट करतात आणि ते मायनॉरिटीमध्ये येत आहेत किंवा त्यांच्या सर्टिफिकेटवरती ऑलरेडी मायनॉरिटी लिहिलेलं आहे, तर त्यांना कुठले डॉक्युमेंट आहेत, तर त्यांना 2 डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. एकतर डोमिसाईल तर लागणारच आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये राहण्याचा. त्याचबरोबर तुम्हाला एकतर डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर रिस्पेक्टिव्ह लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, जो की प्रोफार्मा ओमध्ये दिलेला आहे, हे लागणार आहे. ते जर नसेल तुमच्याकडे तर लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याच्यावरती तुमची मायनॉरिटीची जी इन्फॉर्मेशन आहे ती दर्शवत आहे की तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत आहे. ही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट लावू शकता. सो जे कोणी मायनॉरिटीमध्ये येत आहेत किंवा येत असतील त्यांनी हे चेक करा की तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये येत आहे, तुमच्या सर्टिफिकेटवरती रिलिजियस लिहिलं आहे की लिंग्विस्टिक लिहिलं आहे, हे चेक करा आणि मगच तुम्ही कॅप रजिस्ट्रेशनमध्ये इन्सर्ट करा. ओके. सो या काही थिंग्स होत्या, ज्या काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला कास्ट रिलेटेड, मायनॉरिटी रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड भरायच्या होत्या. तर तुम्हाला इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट दिसून जातील. जर कोणी एखादा पर्सन किंवा एखादा कॅन्डिडेट मल्टिपल अटेम्प्टने SSC किंवा HSC पास झाला असेल तर त्यांना कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, तर तुम्हाला इथं सगळ्या अटेम्प्टचे मार्क्स टाकायचे आहेत जे तुम्ही पास झालेला असाल आणि याचं जे मार्क्स आहेत, जे टोटल आणि ऑब्टेन झाले त्याचं जे काही मार्क्स आहेत ते ऑब्टेन करून तुम्हाला तुमचे पर्सेंटेज निघतील. त्याचबरोबर सपोज तुम्ही 10वी झाली, तुमची 12वी झाली पण स्टेट बोर्ड न होता तुमची दुसऱ्या बोर्ड थ्रू झालेली आहे, तर तुम्हाला इथे ऑलरेडी फॉर्मॅट दिलेला आहे की हा फॉर्मॅटनुसार तुमचं सर्टिफिकेट असेल आणि खालच्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे. त्याचबरोबर जर तुमचं 12वी अदर बोर्डकडून झालेली आहे आणि तुम्हाला यानुसार कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे. त्याचबरोबर जर सपोज तुमचा डिप्लोमा झाला असेल, 12वी नाही झाली, 10वी झाली आहे पण 12वी नाही झाली, डिप्लोमा झालेला आहे, तर डिप्लोमासाठी सुद्धा सेम कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत. आणि लास्ट येतं ते म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर डिग्री. तर इथे तुम्हाला ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम दिसत असेल आणि ज्यांचा ग्रॅज्युएट प्रोग्राम हा 6 सेमिस्टरचा असतो, तर तुम्हाला इथे 6 सेमिस्टर प्रोव्हाइड केलेत. इथे 6 सेमिस्टरचे टोटल सगळे टाकायचे आहेत आणि त्याची टोटल करून तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनमध्ये इन्सर्ट करायचे आहेत. हे लक्षात ठेवा की तुम्हाला लास्ट इयरचे मार्क्स इन्सर्ट करायचे नाही आहेत. तुम्हाला टोटल सेमिस्टर फर्स्टपासून सेमिस्टर लास्टपर्यंतची जे काही मार्क्स आहेत त्याचे टोटल करून ते अपलोड करायचे आणि मग त्याचे मार्क्स तुम्हाला किंवा पर्सेंटेज तुम्हाला तिथे दिसून जातील. हा होता 6 सेमिस्टरचा. इथे तुम्हाला इयर वाईज दिसून जाईल कन्व्हर्जन सर्टिफिकेट. याच्यात तुम्ही सगळं फिलअप करायचं आहे आणि तो फॉर्म तुम्ही अटॅच करायचा आहे. तुमचं जर तुम्ही PG सुद्धा घातलेला असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सेमिस्टर वाईज दिलेलं आहे. त्याचबरोबर इयर वाईज सुद्धा दिलेलं आहे. सो असं तुम्ही कन्व्हर्जन करू शकता. सपोज तुमची डिग्री आहे आणि ती आहे 8 सेमिस्टरची. बरेच जण इंजिनिअरिंग थ्रू येतात किंवा ॲग्रिकल्चर थ्रू येतात. तर 8 सेमिस्टरची असते, तर तुम्हाला इथं सेमिस्टर 6 आहे, तर तुम्हाला खाली इन्सर्ट करावे लागतील 2 कॉलम. याला तुम्हाला एडिट करावं लागेल. सेमिस्टर 7 आणि सेमिस्टर 8 आणि सगळ्या सेमिस्टरचे टोटल करून मग तुम्हाला ग्रॅज्युएट जे काही तुम्ही इंजिनिअरिंग आहे त्याचे मार्क्स इन्सर्ट करावे लागतील. सो हे कन्व्हर्जन खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट कन्व्हर्जन तुम्ही जर मार्क्स इन्सर्ट करत असाल कॅप राऊंडमध्ये जे लास्ट इयरचे मार्क्स धरून, तर त्याच्यानुसार तुमचा कट ऑफ कमी लागू शकतो किंवा कट ऑफ जरी लागला तरी तुम्हाला ज्या कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतंय किंवा नाव आलेलं आहे तिथे तुम्हाला ॲडमिशन रिजेक्ट केलं जाऊ शकतं. मी हे का सांगतेय? हे खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावरून खूपशे ॲडमिशन्स रिजेक्ट होतात. कारण तुमचा कट ऑफ हा फक्त तुमच्या कॅप स्कोरवरून नाही लागत, CET स्कोरवरून नाही लागत, तर तुमचे जे
ग्रॅज्युएशन जे मार्क्स आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहेत याच्यावरून सुद्धा कट ऑफ वरती खाली होऊ शकतो. सो ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागते त्यावेळेस कॅल्क्युलेशन हे तुमचं CET स्कोर, तुमचे डिग्री मार्क्स किंवा तुमचे PG मार्क्स जे आहेत ते एकत्र करून मग त्याचा कट ऑफ किंवा मेरिट लिस्ट लागली जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवाल. या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून भराल. जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज टाकू शकता. तुम्हाला कन्व्हर्जन रिलेटेड कुठली क्वेरी असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्ही डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला जर कन्व्हर्जनविषयी अजून एक नवीन व्हिडिओ हवा असेल की कन्व्हर्जन कसं फिलअप करायचं आहे, आम्हाला कन्व्हर्जन करून दाखवाल, तर प्लीज त्याच्याविषयी जर काय क्वेरी असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आय होप. सो प्लीज लाईक कराल, शेअर कराल आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल.